नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशी आली की आपल्या सगळ्यांचं मन आपोआपच पंढरपूरच्या दिशेने ओढ घेत. कानावर टाळ मृदुंगाचा आवाज पडू लागतो आणि ओठांवर एकच नाव येतं, विठो माऊली रामकृष्ण हरी. दरवर्षी लाखो वारकरी अनवाणी पायाने हातात पताका घेऊन पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर चालतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एवढं कठीण चालून सुद्धा कुणाच्या चेहऱ्यावरती थकवा का दिसत नाही? प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तेच आनंदी हसू का असतं? कारण ही वारी फक्त देवाच्या दर्शनाला जाण्याची वाट नाही, तर ही वारी माणसाला माणूस म्हणून जगावं आणि कसं जगावं हे शिकवणारी एक मोठी शाळा आहे. तुम्हाला माहितीये का मंडळी, या वारीतून आपल्याला 3 गोष्टी शिकायला मिळतात. त्या कोणत्या ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, विठू माऊली आणि माऊलीची वारी याच्यातून आपल्याला 3 मोठे जीवनधडे मिळतात. आजच्या या घाई गडबडीच्या आयुष्यात जिथे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येतो, तिथं या वारीतून आणि विठ्ठल भक्तीतून आपल्याला आयुष्याचे 3 खूप सोपे पण महत्वाचे धडे मिळतात. पहिला धडा म्हणजे सर्वांना प्रेमाने जवळ करणे, म्हणजेच समानता. वारीत जेव्हा लाखो लोक एकत्र चालतात तेव्हा तिथे कुणी श्रीमंत नसतो, कुणी गरीब नसतो, कुणी मोठा अधिकारी नसतो ना कुणी सामान्य माणूस नसतो. तिथे प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो. प्रत्येक स्त्री पुरुष एकमेकांना माऊली याच नावाने हाक मारतात. आज आपण समाजात पाहतो छोटी छोटी भांडणं होत असतात, त्यात सुद्धा अहंकार आणि मोठेपणा खूप मध्ये येतो. पण ही वारी आपल्याला शिकवते की समोरची व्यक्ती कशीही असली तरीही तिला आदर द्या, प्रेमाने बोला. जिथे भेदभाव संपतो तिथेच खऱ्या अर्थाने देव राहतो. दुसरा धडा, स्वार्थाशिवाय मदत करणे म्हणजेच सेवाभाव. वारीत चालताना कुणाचा पाय लचकला किंवा कुणी थकलं तर त्याला ओळख नसतानाही लोक धावून येतात. कुणी पाणी देतं, कुणी पाय दाबून देतं, तर कुणी आपलं अन्न वाटून खातं. तिथे माझा तुझा असा स्वार्थ उरतच नाही. आपणही आपल्या रोजच्या आयुष्यात ही गोष्ट करू शकतो. आपल्या घरातल्या माणसांची काळजी घेणं, अडचणीत असलेल्या एखाद्या मित्राला किंवा शेजाऱ्याला मदत करणं आणि कुणाच्या तरी चेहऱ्यावरती छोटंसं हसू आणणं, ही सुद्धा विठ्ठलाची पूजा होऊ शकते. काय मंडळी, बरोबर ना? पटत असेल तर एक लाईक नक्की करा. तिसरा धडा म्हणजे संकटातही हसत राहणं, म्हणजेच विश्वास आणि संयम. वारीत चालताना अंगावर मुसळधार पाऊस पडतो, पायाला फोड येतात, रस्ते कधी कधी चिखलाने भरून जातात, पण वारकरी तक्रार न करता आनंदाने नाचत गात हरिभजन म्हणत पुढे जात असतात. कारण त्यांना पक्का विश्वास असतो की माझी माऊली, माझा विठ्ठल माझी काळजी घ्यायला नक्की उभा आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, व्यवसाय किंवा आपल्या कामात अपयश येतं, तेव्हा आपण खचून जातो. अशा वेळी हीच वारीची शिकवण आपण आठवायची. ती काय? तर परिस्थिती कशीही असू देत, चेहऱ्यावरचं हसू आणि मनातला विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही. तर याच्यामध्ये बघा, ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आपण शिकलोच, पण आपले संत सुद्धा आपल्याला काय सांगतात बघा. संतांचे विचार बघूयात आपण. आपल्या महाराष्ट्रातील महान संतांनी हाच संदेश आपल्याला दिलेला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याचा अर्थ असा आहे की जे लोक दुःखात आहेत, अडचणीत आहेत, त्यांना जे आपलं मानतात त्यांना मदत करतात. देव कुठे वेगळा शोधायला जायची गरज नाही. देव अशाच माणसांमध्ये आणि अशाच विचारांमध्ये वसलेला असतो. आणि इंदोरीकर महाराज सुद्धा नेहमी आपल्या कीर्तनातून सांगत असतात की आपण एखाद्या घरी कार्यक्रम असेल तर मोठ्या माणसांना जेवायला बोलवतो. हा, त्यांनाही बोलवा, यात काही गैर नाही, पण ज्यांना खरंच अन्नाची गरज असते, ज्यांना त्या गोष्टीची गरज आहे, अशा लोकांना दान करा किंवा त्यांना जेवणासाठी बोलवा. मोठ्या मंडळींना किंवा श्रीमंत लोकांना या गोष्टीची फारशी गरज नसते, पण जे गरीब आहेत, अगदी रस्त्यावरती भीक मागून खातात, त्या लोकांना ते दान द्या, कारण त्यांना त्यांची गरज आहे. तर म्हणूनच मंडळी, या आषाढी एकादशीला फक्त उपवास करू नका, तर मनातील वाईट विचार आणि राग द्वेष सोडून द्या. पंढरपूरला जाताना हे आलं तरी चालेल, पण आपल्या घरातल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये विठ्ठल शोधण्याचा नक्की प्रयत्न करा. जर आपण कुणाचे अश्रू पुसू शकलो तर आपल्या घरातच पंढरपूर अवतरते.